चार्ज जला के समर्थ गणाधीश जो ईश सर्वात्मांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ आनंद या राघवाचा शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयनाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामचंद्रांची परिपूर्ण कृपा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळविली आणि ही भगवत कृपा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न ज्यांनी जीवनभर केला आणि ग्रंथांमधून तशी व्यवस्थाही केली अशा समर्थ रामदास स्वामीजींच्या परम पवित्र चरणपादुकांच्या सहवासामध्ये जीवनाचं सर्वांगीण कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्या एकमेव ग्रंथामध्ये आहे त्या श्रीमद भागवताचं चिंतन करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। ज्यांच्या वर्तनानं परमेश्वराला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो। अधिकारी साधकांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो
आणि गागर में सागर भर देना या न्यायानं या एक तासाभराच्या प्रवचनाला आरंभ करतो. जो विषय मला यजमानांकडून सुचवण्यात आलाय तो भागवतावर बोला असा आहे. ज्या भागवताबद्दल मोठमोठ्या ऋषीमुनींनी असं म्हटलंय की विद्यावताम भागवते परीक्षा, ज्याला आपल्या बुद्धीचा अहंकार आहे, गर्व आहे, त्यानं भागवत एकदा वाचावा. भागवताच्या लेखनाबद्दल एक कथा अशी येते की वेदव्यासाने जेव्हा भागवत रचनेला आरंभ केला तेव्हा वेदव्यासांना एक चांगला लेखनिक हवा होता. म्हणून भगवंताला, भगवान मंगलमूर्तींना वेदव्यासांनी प्रार्थना केली की तू लिहायला ये. आधी प्रगट झाले प्रार्थना केल्यावर, आणि लिहिण्याचं काम ऐकल्यावर भगवान म्हणाले जरा अवघडच आहे. त्यांना वाटलं माघी उत्सव नाहीये, भाद्रपदी उत्सव नाही, मध्येच कसं मोदक खायला बोलवलं. पण भगवान आले, आता काही परत जाता येत नाही. लिहिण्याचं काम अशुद्ध लिहिणारा नको, शुद्ध लिहिणारा पाहिजे. मंगलमूर्ती म्हणाले आता एकदम कसं नाही म्हणणार ना, पण मोठ्या लोकांची नाही म्हणण्याची स्टाईल पण मोठी असते. एखाद्या माणसाला आपण पैसे मागितले तर तो सांगतो हिला विचारून सांगतो. मंगलमूर्ती म्हणाले की मी लिहीन, हरकत नाही, पण मध्ये थांबला नाहीस तर लिही. मध्ये थांबायचं नाही, मध्ये आठवत नाहीये थांबा जरा नाही, अखंड सांगत राहायचं तर मी लिहायला तयार. व्यासजी म्हणाले हरकत नाही, माझी पण एक अट आहे, कळल्याशिवाय लिहायचं नाही. मंगलमूर्ती म्हणाले मला कळणार नाही असं काय ऐकणार, मी बुद्धीचा होलसेल डीलर आहे, मला कळणार नाही असं काय ऐकणार आहे. पण महाभारत आणि भागवत हे दोन ग्रंथ गणपती बाप्पांनी लिहिले असं म्हटलं जातं. आणि काही काही मध्ये मध्ये श्लोक कूट प्रश्नात्मक आहे की गणपती बाप्पांनी सुद्धा, म्हणजे विद्वानांना विद्वत्ता देणाऱ्या देवानी सुद्धा क्षणभर थांबावं आणि विचार करावा या श्लोकाचा काय काय अर्थ होऊ शकेल. असा अत्यंत प्रगल्भ, तो कल्याणकारी कसा याचा विचार नंतर करू, पण अतिशय प्रगल्भ असा ग्रंथ आहे. असा ग्रंथ भूमितलावर दुसरा नाही. हा केवळ कथांचा ग्रंथ नाही, हा केवळ तत्वज्ञानाचा ग्रंथ नाही, असा ग्रंथच दुसरा नाही. ज्या ग्रंथाच्या लेखनानंतर वेदव्यासांनी आपली लेखणी खाली ठेवली, म्हणजे वेदव्यासांची ही तृप्ती झाली, तो असा ग्रंथ आहे. मासे गुरुजी नेहमीच सांगत असतात की संपूर्ण संस्कृतामध्ये सर्वोत्तम सारभूत ग्रंथ कुठला असेल तर श्रीमद भागवत, आणि मराठीमध्ये सारभूत ग्रंथ कुठला असेल तर श्रीमद दासबोध. या दासबोधामध्ये भागवतातले मुद्दे नव्हे तर श्लोकच्या श्लोक समर्थांनी उद्धृत केले. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम पण प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम, हा श्लोक मूळ भागवतातला. असे अनेक श्लोक समर्थांनी दासबोधामध्ये उल्लेखित केले. समर्थांनी स्वतः जे काही प्राप्त करून घेतलं त्या यादीमध्ये भागवत आहे. बोलण्याचा मुद्दा असा अत्यंत महनीय असा ग्रंथ, तो 1 तासात काय 1-1.5 तासात सांगा ही मला मिळालेली संधी नव्हे तर ही जोशी कुटुंबियांनी घेतलेली माझी परीक्षा आहे असं मी समजतो. अर्थात माझ्या प्रवृत्तीप्रमाणे मी पेपर द्यायचा प्रयत्न करतो. काय कमी मार्क पडतील ते आपण आपल्या जवळच्या माझ्यावरच्या दयेने भरून काढा ही विनंती आधीच करून ठेवतो. भागवत आणि याच्या अलीकडे श्रीमद असा शब्द वापरला. भागवत या शब्दाचा अर्थ काय, व्युत्पत्ती काय म्हणाले तर बऱ्याच व्युत्पत्त्या विद्वान लोकांनी सांगितल्या. त्यातली एक व्युत्पत्ती अशी आहे की भगवतेन प्रोक्तम, भगवंताकडून सांगितले गेलेले, उद्धवाला ब्रह्मदेवाला भगवंताकडून सांगितले गेलेले त्याला भागवत असं म्हणतात. अजून एक व्युत्पत्ती सांगितली की भगवंताबद्दल सांगितले गेलेले यालाही भागवत असं म्हणतात. हे भागवत किती महान आहे. या भागवताची स्तुती स्कंद आणि पद्म अशा 2 पुराणांमध्ये आलेली. मुळामध्ये 12 स्कंध 18,000 श्लोक. अगदी थोडा 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 विचार प्रत्येक स्कंधाचा मी आपल्या समोर ठेवणार आहे. मनुष्याला आपलं जीवन कुठल्याही वळणावरती असेल आणि ते जर यशस्वी करायचं असेल, समाधानी करायचं असेल आणि सुखी करायचं असेल, क्रम बदलायचा नाही.
यशस्वी, यश पाहिजे की नाही, जग यशाची पूजा करणार आहे. दुसरं म्हणजे समाधान पाहिजे. नुसते यशस्वी होतात आणि फ्रस्ट्रेट होऊन शेवटी जर आत्महत्या करीत असतील तर काय उपयोग आहे. म्हणून समाधानी पण पाहिजे आणि आपण ज्याला सुख म्हणतो ते सुखी पण पाहिजे. कारण या सगळ्यांनी जर सुख मिळणार नसेल तर हे कशा करता करायचं. तर या सगळ्या संकल्पना भागवतांनी अतिशय व्यवस्थित उदाहरण पूर्ण सांगितल्या. एकूण 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. मुख्य जे 18 पुराण आहेत त्यांची नावं अशी आहेत: मद्वयम, भद्वयम चैव, व्रत्रयम व चतुष्टयम, नालिंपाग्नि पुराणानी, पुष्कं गारुडमेवच. असा 18 पुराणांचा श्लोक आहे. मद्वयम, म ची 2 आहेत, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. भद्वयम, भविष्य पुराण, भागवत पुराण. व्रत्रयम, ब्र पासून सुरू होणारे 3, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. व चतुष्टयम, वामन पुराण, वायू पुराण, विष्णु पुराण, वराह पुराण. नारद पुराण, लिंग पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि गारुड पुराण. अशी एकूण 18 पुराण आहेत. पुन्हा श्लोक सांगतो: मद्वयम, भद्वयम चैव, व्रत्रयम व चतुष्टयम, नालिंपाग्नि, अग्निपुराण राहिलं, पुराणानी, पुष्कं गारुडमेवच. अशी 18 पुराण आहेत. यातली 17 पुराण लिहिली वेदव्यासानी. 17 पुराण लिहिली, पण वेदव्यासांना बरं वाटेना. हे भागवत लिहायची गोष्ट अशी आहे, पुरे वाटेना. जसं ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, कोणी आपल्या घरी जेवायला येणार आहे, त्यातल्या त्या मुलीकडचे लोक येणार आहेत, पहिल्यांदाच येणार आहेत, तर त्या जावई आणि त्याचे आई वडील आणि नातेवाईक येणार असताना त्या सासूला जे वाटेल, किती करू त्यांच्याकरता स्वयंपाक, किती करू, अगदी मनापासून ती स्वयंपाक करते, खूप मन लावून करते. पण कितीही भाज्या केल्या, अमुक केलं, तरी तिला असं वाटत राहतं की अजून काहीतरी करायला हवं होतं. खूप मन लावून काम करणाऱ्याच्या बद्दल मी हे बोलतोय की किती परफॉर्मन्स चांगला देऊ, माझ्याकडून मी चांगल्यात चांगलं काय ठेवू, असं सज्जनाला वाटत असतं. सज्जनपणाचा कळस आहे वेदव्यास म्हणजे. त्यामुळं वेदव्यासांना बरं वाटेना. म्हणून वेदव्यास थोडे खिन्न स्थितीत बसलेत. वास्तविक वेदाचं फायलिंग केलं ज्यांनी, म्हणजे कागदपत्र सापडायला अवघड झाले की आपण जसं फायलिंग करतो, म्हणजे मग पटापट अमुक अमुक सब्जेक्ट वाईज आपण लावून घेतो, तसं वेदांचं फायलिंग केलं. वेद एकच आहे, त्याचे 4 केले: ऋग, यजुः, साम आणि अथर्वण. 6 शास्त्र लिहून, 5 शास्त्र लिहून झाली होती. पण या सगळ्याला उत्तर म्हणून उत्तर मीमांसा वेदव्यासाने दिली. सांख्य लिहून झालं होतं, न्याय सांगून झालं होतं, वैशेषिक सांगून झालं होतं, योग सांगून झालं होतं, पूर्व मीमांसा सांगून झालं होतं, म्हणजे कर्म अथातो धर्म जिज्ञासा. पण या सगळ्याचं सारभूत म्हणून उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र लिहिली. 6 शास्त्र आपल्या समोर ठेवली. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण वेदव्यासाने आपल्या समोर ठेवली. तरी वेदव्यासांना असं वाटेना की पुरे, आता अजून काहीतरी करायचं राहिलंय, काहीतरी अजून अशी गोष्ट राहिली की ज्यानं मला समाधान मिळत नाहीये. आणि असे शम्या प्रसाद नावाच्या आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या तीरावरती हिमालयामध्ये वेदव्यास मस्तिकासन घालून बसलेले असताना अचानक त्यांच्या आश्रमामध्ये देवर्षी नारदांचं आगमन होतं. मी भागवताचं बीजारोपण जे आहे ते आपल्या समोर ठेवतोय. भागवत कसा आरंभ झालेला आहे. नारदांनी पाहिल्याबरोबर ओळखलं. चेहरा पडलाय का म्हणाले, सांग, म्लान का चेहरा झालाय. भगवत भक्ताचा चेहरा कधीच म्लान असता का. व्यासाने सांगितलं असं असं एवढं झालंय, पण मला पुरे असं वाटत नाहीये. देवर्षी नारद म्हणाले, मी तुम्हाला काही सांगावाशी, म्हणूनच तुम्हाला विचारलं. म्हणाले, मी तुम्हाला सांगावाशी इच्छा आहे का, असं काय विचारता, म्हणूनच विचारलं. ठीक आहे. डोळे मिटले देवर्षी नारदांनी आणि काय व्हायचं ते ज्ञान त्यांना झालं. नारद हे देवर्षी आहेत, म्हणजे देव आहेत पण ऋषी आहेत. आणि वेदव्यास हे ब्राह्मण आहेत, ब्रह्म ऋषी आहेत, ब्रह्मऋषी.
आणि सांगायला आरंभ केला. देवर्षी नारद म्हणाले, तुमचं कल्याण कशाने होईल हे मी सांगत नाही, पण माझं कशाने झालंय हे सांग. सज्जनाची पद्धत तो कधी दुसऱ्याला उपदेश करताना तू असं कर असं नाही म्हणत. घरामध्ये कोणी मोठं आलं ना तर सज्जन आई वडील त्याची गचांडी धरून नाही पायावर डोकं ठेवत, कर या बुवाला नमस्कार, असं नाही. दुष्टपणाचा भाग आहे तो. हे बघ बाळा, मी कसा नमस्कार करतो बघ. असंच शिकवायचं असतं मुलांना. मुलं ही विचार 13 वर्षानंतर करायला लागतात, तोपर्यंत ती अनुकरण प्रिय असतात. जसं देवर्षी नारद म्हणाले, सांगतो ऐका. पूर्वकल्पामध्ये पूर्वी केव्हा तरी मी गंधर्व होतो, खूप चांगला गायचो. त्या गाण्याचा एक मला असं वाटलं की सार्थ अहंकार माझ्याजवळ होता, पण त्याचा परिणाम मला समयोचित म्हणता येईल असं झालं. आणि विष्णूच्या दरबारामध्ये, विष्णूच्या सभेमध्ये एक पूजा होती आणि त्या पूजेच्या आधी माझ्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुष्कळच लोक गाणं ऐकायला होते, कारण मी गाणार होतो ना. आणि मी गायला बसलो आणि चुकीचा गायलो. चुकीचा म्हणजे रागात स्वरात चूक केली तर क्षम्य आहे, कदाचित क्षम्य आहे, पण मी तिथं अनुचित आहे, उचित नाही असं गायलो. गडावरती काही वर्षापूर्वी कार्यक्रम होता एका मोठ्या गायकांचा, आणि समर्थांसमोर सख्या रे घायाळ मी हरिणी हे गाणं म्हटलं होतं. मला बाकी कशाबद्दल बोलायचं नाहीये. उचितच वागता आलं पाहिजे माणसाला, याच्याकरता या म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधल्या कथा आहे. विष्णू रागावले, भगवंताला देवतांना आवडलं नाही. सगळ्या कलांचा आपल्याकडे सन्मान आहे, पण त्या कला सगळ्या भगवत आज्ञेत राहिल्यात तर. अभिनयाचा आपल्याकडे सन्मान आहे, पण अभिनय चारित्र्य संपन्न असलं पाहिजे असा आग्रह आहे. सत्तेचा आपल्याकडे सन्मान आहे, पण वेनाची कथा भागवतात येते, संतांनी केवळ त्याला एका हुंकाराने मारून टाकला अशी ती कथा. श्रोते हो, बाकीचे देव रागावले, पण माझ्या पित्यानी म्हणजे ब्रह्मदेवानी, देवर्षी नारद सांगतात, मला शाप दिला, तुला कुठे कसं वागायचं कळत नाही, जा तू शूद्र योनीत जन्म घेशील. गेट आउट फ्रॉम हिअर. चालता हो. अर्थातच मी क्षमा मागितली. ठीक आहे म्हणाले, त्या जन्मी तुला काही कारणाने भगवत उपासना घडेल आणि मग तुझं कल्याण होईल. साहजिकच एका दासीच्या पोटी मी जन्माला आलो. लहानपणीच वडील वारलेले, अत्यंत दारिद्र्य, आणि माझी आई लोकांकडे शेणसडा घालते, भांडी घासते, ही मोलकरणीची कामं करायला जाते. आमच्या गावामध्ये जिथे आम्ही राहत होतो तिथे भगवंताच्या कथा सांगणारे, भागवत सांगणारे, भगवान गोपाल कृष्णांच्या कथा सांगणारे. एक लक्षातच घ्यायचं की भगवान गोपाल कृष्णांचे अवतार प्रत्येक युगात झालेले आहेत. कारण असं वाटेल एखाद्याला इतकं जुनं आहे, मग कृष्णावतार तर नंतर आहे ना, नाही, त्याच्याही पूर्वीच्या कल्पामध्ये तो झाला. तिथे ती कथा सांगणारे सत्पुरुष आले होते आणि त्यांच्या कथेला आम्ही जाऊन बसायचो. त्याचं कारण असं, माझ्या आईला त्यांची सेवा मिळाली, म्हणजे त्यांचं भोजन झाल्यानंतर त्यांची भांडी घासायची, ते तिकडे गेल्यानंतर त्यांची खोली सारवायची, त्यांची वस्त्र धुवून आणून वाळत घालायची. ही जी सेवा त्यांची करायची असते ती माझ्या मातेला मिळाली. मोलकरणीच होती माझी आई. आणि मी लहान 4-5 वर्षाचा, मी पण ऐकायला जाऊन बसायचो, आई बरोबर असायचो. आई म्हणायची, जा ती कथा ऐकायला जा. एरवी मी इतका चंचल होतो, एरवी मी सातत्यानं धावत असे, पण त्यावेळेला मला काय वाटलं कोणास ठाऊक, आणि मी कथेला जाऊन बसलो आणि लांब बसलो होतो. मी या कथेनं माझ्या चित्ताचा ठाव घेतला. अतिशय गोड असणारी कथा मला खूप आवडू लागली. मी समोर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, पण मी गरीब होतो ना, त्यामुळे माझा सगळ्यांनी अपमान केला. ए बोला, मागे जाऊन बस, तुला कळत नाही का? हटकलं. पण त्या सद्गृहस्थानी, त्या प्रवचनकारांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांनी पाहिलं की हा मनापासून ऐकतोय. त्यांनी त्या आयोजकांना सांगितलं, त्याला पुढे बसवा. मला त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. माझ्या चित्तातला भाव त्यांनी ओळखला होता आणि मी समोर बसायला लागलो. 4 महिने त्यांची कथा चालू होती. माझी माता रोज त्यांच्या सेवेमध्ये असायची.
आणि ती जी त्यांनी स्वतः स्वयंपाक करून सोहळ्यामध्ये स्वयंपाक करून उरलेलं जे अन्न असायचं ते आम्हाला प्रसाद म्हणून मिळायला लागलं. मी सतत भगवंताच्या कथेत राहायला लागलो व्यासजी. आणि काय सांगू, मी अंतर्बाह्य पालटलो. 5व्या वर्षी माझ्या कोणत्याही वयाच्या दृष्टीनं, चेहऱ्याच्या दृष्टीनं, कोणत्याही दृष्टीनं न शोभणारी गंभीरता माझ्या चित्ताला प्राप्त झाली. मी शांत बसायचो. आईला मी पुन्हा पुन्हा विचारायचो, सगळ्यांवर प्रेम करणारा गोपालकृष्ण कुठं राहतो ग? आईनं सांगितलं, तुझी भुणभुण माझ्या पाठीमागं नको, जा त्या प्रवचनकारांनाच विचार. इतक्या मोठ्या महापुरुषाशी मी बोलू कसा असं मला वाटायचं. आणि कथा संपायला आता थोडेच दिवस राहिले होते. खूप गर्दी त्या कथेला होती. आणि त्या कथेच्या गर्दीमध्ये मोठे मोठे श्रीमंत, मोठे मोठे व्यापारी, गावातले प्रतिष्ठित धनिक, असे विद्वान, असे खूप लोक उपस्थित होते. आणि मी पण एका कोपऱ्यात उभा होतो. हे जाणार, या कल्पनेने माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांनी माझ्याकडे लांबून पाहिलं आणि प्रश्न विचारला, बाळा इकडे ये. ते माझ्याशी बोलले. मी पटकन पुढे आलो. का रे बाळा, डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? ते म्हणाले, माझ्याशी ते बोलले, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं असं मला कुणीही विचारलं नव्हतं. सातत्यानं अपमान अपमान आणि अपमान हे सहन करणारा मी त्यांच्या त्या अमृतासारख्या शब्दांनी अत्यंत सुखावलो. अतिशय मला बरं वाटलं. आणि मी त्यांच्याशी पटकन बोलून गेलो, तुम्ही चाललात ना म्हणून. ते मला म्हणाले, बाळा पुढे ये. लहान 5 वर्षाचा असताना त्यांनी मला पुढे बोलावलं आणि आपल्या हातावर घेतलं. गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि मला प्रश्न विचारला, बाळा तुला काही शंका आहे का रे? आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलं, मी चाललो हे कबूल आहे, पण मी तुला काहीच दिलं नाही ना. काही दिलं नाही तरी तुला एवढं प्रेम कसं वाटायला लागलं? नारद सांगतात, व्यासजी माझ्या मुखातून कसं काय वाक्य बाहेर पडलं मला माहिती नाही. मी त्यांना म्हणालो, महाराज कसं काय दिलं नाही असं म्हणता? भगवंताचं प्रेम तुम्हीच तर मला दिलं, त्याच्यावर प्रेम कसं करायचं हे संत आपल्याला शिकवतात. समाजाचा प्रश्न आहे की संतांनी समाजाला काय दिलं. ज्ञानोबानी, तुकोबानी, समर्थानी या सगळ्या संतांनी काय दिलं? आग लगी आकाश में बरस पडे अंगार, अगर संतन न होते तो जल जाता संसार. संतांचे सद्विचार ज्यांच्या चित्तामध्ये काम करत नसतात त्यांच्या स्वतःच्याही जीवनाचं वाटोळं होत असतं आणि ते जिथं राहतात त्यांचंही वाटोळं होत असतं. संत असं फिजिकली काही अमुक अमुक एक वस्तू देत नसतात. पण तुकोबा म्हणाले, काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विशेष म्हणजे संत एवढी कृपा करतात पण त्याचं श्रेय कधी स्वतःकडे घेत नाहीत. मी तुझ्या करता असं केलं असं संत कधी म्हणत नाही. बाळा तुला काही प्रश्न आहे का रे? माझ्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि मी त्यांना एकच प्रश्न विचारला. होय, मी माझ्या आईला अनेकदा प्रश्न विचारला, ज्या कृष्णाची कथा तुम्ही सांगता तो कृष्ण कुठे असतो? पण आईला याचं उत्तर देता आलं नाही. ती वारंवार म्हणत होती, त्यांनाच विचार. महाराज तुम्ही सांगा तो कृष्ण कुठे असतो? हे ऐकल्यावर ऐकणारे सगळे लोक खो खो हसले, कारण ते हायली इंटेलेक्च्युअल होते, अत्यंत बुद्धिमान होते. जो अवतार होऊन गेला तो कुठं असतो हा प्रश्नच कसा या पेढ्या मुलाला आला असं त्यांना वाटलं. पण माझे गुरुदेव गंभीर झाले, त्यांचे नेत्र पाणावले आणि त्यांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, माझ्या कथेचं सार्थक झालं. कथा करायची असते ती गर्दी करता नव्हे, लोकांनी चांगलं म्हणाय करता नव्हे, तर चित्तामध्ये भगवंताच्या भक्तीची संप्रेरणा मिळावी म्हणून करायची असते. एवढंच कथेचं फलित आहे. आणि ज्या कथेमध्ये हे होत नसतं ती कथा कथाच नव्हे. का रे तुला तो कृष्ण हवाय? तुम्ही म्हणालात ना, तो कृष्ण सगळ्यांवर सारखं प्रेम करतो. तो गरीब, श्रीमंत, धनिक, विद्वान, काही न कळणारा असा भेद करत नाही. तो व्रजाबरोबर, वाकड्याबरोबर, तनसुख मनसुख पेंद्या या सर्वांबरोबर खेळत होता असं तुम्ही म्हणालात ना. मी पण त्याच्याकडे जाईल आणि मला कोणीच दोस्त नाही, मी त्याला माझा दोस्त करेन. गुरुजी अजून गंभीर झाले. त्यांनी मला खाली उतरवलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या कानामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला.
या मंत्राचा जप कर, योग्य त्या वेळेला तो कृष्ण तुझ्यासमोर उपस्थित होईल असं मला सांगितलं. यानंतर माझी आई काही दिवस होती. ती आई मला सारखी ओरडे, बाळा इतका जप करू नये. पण मला तर जपाचं वेळ लागलं होतं. एक दिवस माझ्या आईला सर्पदंश झाला आणि आई मरून गेली. लोक म्हणाले आता हे पोरक झालं. मी उसळून म्हणालो पोरक का झालो, मला गोपाल कृष्ण आहेत ना. त्यानंतर मी मधुवनामध्ये निघून गेलो आणि खूप वर्ष बसून मी ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा वेड्यासारखा जप. आणि भगवान गोपाल कृष्ण माझ्या समोर उभे राहिले. त्यांचं ते रूप पाहिलं आणि व्यासजी माझा जन्म सार्थक झाला. काय सांगू तुम्हाला. यानंतर भगवान अदृश्य झाले आणि आकाशवाणी झाली, या जन्मी तुला तुझ्या नशिबामध्ये माझं दर्शन नव्हतं, पण तुझ्या तळपणी करता मी तुझं नशीब बदललं आणि तुला दर्शन दिलं. आता देह पडेपर्यंत माझं नाम घे. पुढच्या जन्मी मी तुला माझा पार्षद करीन, माझ्या जवळचा करीन. आणि तो देह पडेपर्यंत मी देवाचं नाव घेत राहिलो. आणि त्यानंतर देवर्षी नारद हा जो देह मिळाला मला, देवर्षी नारद ज्याला उल्लेख केलं जातं, व्यासजी हा देह मला मिळाला. मी देवर्षी झालो. मी संत नव्हतो, मी महान नव्हतो, पण संतांनी माझ्या चित्तामध्ये भगवंताचं जे प्रेम संक्रमित केलं त्यामुळे मी महान झालो. व्यासजी तुम्ही काय करा हे मी सांगणार नाही, पण माझं कशाने कल्याण झालं हे मी सांगतो. तुम्ही ज्ञानरूप भगवान गोपाल कृष्ण वर्णन केलात, तुम्ही तो कसा पराक्रमी होता हे वर्णन केलं, युद्धाचे व्यूह कसे रचत होतात हे तुम्ही वर्णन केलं, पण तुम्ही बाल गोपाळांशी तो कसा रमत होता हे भक्तिप्रधान वर्णन नाही केलं. अजून ते करा. आणि यानंतर व्यासांना आनंद झाला. देवर्षी नारद सांगून हे निघून गेले. आणि यानंतर वेदव्यासांकडून भागवताची संपूर्ण रचना झाली. त्या भागवताच्या महात्म्याचे मी मगाशी उल्लेख केला होता. पद्मपुराण आणि स्कंद पुराण अशा दोन पुराणांमध्ये अनुक्रमे 5 आणि 6 असे अध्याय येतात महात्म्याचे. कधीही कुठलाही सज्जन मनुष्य मी मोठा आहे असं म्हणत नसतो, त्याचं मोठे पण दुसऱ्या कुणीतरी वर्णन करायचं असतं. भागवत कधीच म्हणत नाही मी महान आहे, पण भागवताबद्दल ही सगळी मंडळी बोलतात. पद्मपुराणामध्ये जो अध्याय आलाय, जे 6 अध्याय आले, त्यामध्ये धुंदुकारी नावाच्या एका प्रेताचा उद्धार भागवताने केला असा मुख्य उल्लेख येतो. खूप मी सगळं महात्म्य सांगणार नाहीये, भागवताचाच जर आपल्याला उल्लेख अगदी शॉर्ट मध्ये करायचा आहे तर बाकीचं काय, पण महात्म्यातला एकच श्लोक सांगतो मी आपल्याला, म्हणजे भागवताची महती किती आहे याचा थोडासा अंदाज आपल्याला येईल. असं म्हणाले पद्मपुराणकार, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्याई जर असेल तर तुम्हाला भागवत ऐकायला मिळेल. अनेक जन्माची. जे दासबोधाबद्दल कल्याण स्वामींनी म्हटले की अपार पुण्य गाठी तरी श्रवणाला आहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदय. अफाट पुण्य पाहिजे. पुण्य याचा अर्थ काय घ्याल, जसं आपलं पणन साधन, विक्रीचं किंवा खरेदीचं साधन काय आहे तुमच्या इथे, डॉलर, सिंगापूर डॉलर, अमेरिकेमध्ये काय US डॉलर, भारतामध्ये रुपया वगैरे. तसं हे 14 लोकात्मक विश्व आहे. 14 लोक आहेत, 7 स्वर्ग आणि 7 पाताळ. हे सगळं फिजिक्स भागवतात आलंय 5व्या स्कंधात, की कसं आहे हे जग निर्माण कसं झालं. परीक्षेतील प्रश्न विचारले. या सप्तलोकात्मक आणि सप्तलोकात्मक, चतुर्दश लोकात्मक अशा विश्वामध्ये व्यवहार कशाने चालतो, तर त्याचं पणन साधन पाप आणि पुण्य असं आहे. तसं डॉलर अंतमुख म्हणतो, तसं पाप आणि पुण्य. कुठल्याही जीवनातलं कुठलंही दुःख, या दुःखाचं कारण जर काय असेल तर भागवत सांगतात किंवा आपली पुराण सांगतात पाप. पाप याचा अर्थ वाईट कर्म. आणि कुठल्याही प्रकारचं सुख असेल, माझं घर उत्तम आहे, माझी मुलं बाळ उत्तम आहेत, माझी पत्नी उत्तम आहे, अवघडच आहे जरा, माझा पती चांगला आहे, माझे नातेवाईक चांगले आहेत, माझं शिक्षण उत्तम आहे, याचं कारण जर काय असेल तर एकमेव कारण तसं पुण्य तुम्ही केलं.
पूर्वजन्म कृतं कर्म दैवमित्य भिधीयते. पूर्वी केलेलं कर्म, चांगलं कर्म पुण्य, वाईट कर्म पाप. एवढ्या करता मी हे बोलतोय, फार विस्तार नको. कुठल्या तरी जन्माचं तुमचं आणि माझं पुण्य आहे आणि त्या सत्कर्माचा परिणाम म्हणून आपण या आत्मोद्धाराच्या ग्रंथाचा अभ्यास करायला बसलो. जसं पैशानी पैसे वाढतात तसं पुण्याने पुण्य वाढत. नाही तर तुम्ही कथेला निघालात तर वाटेत काहीतरी अडचणी, काहीतरी त्रास होतो. आम्ही दरवर्षी शुकताल नैमिषारण्यात जाऊन भागवत कथा करतो, दरवर्षी जातो. आणि हा पहिल्या दिवशीचा सत्र आहे. त्या सत्रामध्ये हा श्लोक सांगितला. नैमिषारण्यात गेलो पहिल्यांदाच हा श्लोक सांगितला की भागवत पुण्य नसेल तर ऐकायला मिळत नाही. आता कसं आहे की असं बोलायचंच असतं ना, खोटी स्तुती करायची नसते का. हे कसं म्हणजे हिपोक्रेसी, म्हणजे डांबिकपणा आहे सगळा. असं एक मनात ठसून गेले की आज आपल्याला मिळालेले अध्यक्ष मोठ्या भाग्याने मिळालेले आहे. वेळात वेळ नसताना अत्यंत अमूल्य असा त्यांचा वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमाला आले. हे आपण सगळ्यांनी भाग्य समजूया. त्यालाही माहिती आहे खोटं बोलतोय, बोलणारालाही माहिती मी खोटं बोलतोय आणि ऐकणाऱ्यालाही माहिती आहे खोटं बोलतोय, पण तरी असं बोलायचं असतं. तशी भागवताची स्तुती आहे का? नाही. असा मुद्दा मी सांगितला आणि ते सत्र आटोपलं. पहिलंच सकाळी 9 ते 12, संध्याकाळी 4 ते 7, अर्धा तास वाढतो. म्हणजे रोज 7 तास, असं 8 दिवस तरी भागवत संपत नाहीये, म्हणजे कव्हर होत नाही. अंदाज येण्याकरता इंग्रजी शब्दाचा वापर करतो. तर मुंबईचेच एक मोठे उद्योगपती, त्यांची मोठी कंपनी आहे. तर ते जेवता जेवता सहज म्हणाले, मी नेमका तिथून पास होत होतो. असं कुठं असतं काय म्हणे, आलो की नाही आम्ही. घडलेली कथा सांगतोय, आपल्या स्वतःच्या बाबतीत घडली असेल ते लगेच दिसतं आपल्याला की खरंच घडलं असं. असं कुठं असतं काय म्हणे, काही होत नाही म्हणजे. असं कुठं असतं काय. आता काय आम्ही काय म्हणणार आहे, काहीच बोललो नाही. दुपारी जेवण झाली 1ला, 1:30ला त्यांचा फोन आला की तुमच्या फॅक्टरीला आग लागली, ताबडतोब या, ताबडतोब निघून या. तात्काळ मध्ये तिकीट काढलं, लखनौला यावं लागतं नाही विचारण्यात. लखनौला आले, गाडीत बसले, गाडी निघाली आणि फोन आला, आपल्या फॅक्टरीला नाही शेजारच्या फॅक्टरीला आग लागली, येऊ नका. आता जाऊ दे म्हणले, परत गेले ते. यानंतर 3-4 वर्षांनी आले परत. ते मुद्दाम मला सांगायचं की जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत, किंवा अपार पुण्य गाठी तरी श्रवणाला आहे. या कल्याण स्वामींच्या किंवा या वेदव्यासांच्या वचनाला काही अर्थ नसेलच असं का म्हणता. काहीतरी अर्थ आहे. त्या अर्थाचा अंदाज मलाही नाहीये. आपल्यापैकी एखाद्याला असेल तर त्याला वंदन आहे, पण सामान्यतः याचा अंदाज ज्याला आला तो खूपच पुढे गेला असं म्हणावं लागेल. असं हे भागवताचं महात्म्य आलं. भागवताला कोण असावं, सांगायला कोण असावं, ऐकायला कसं बसावं, कुठे बसावं, किती बसावं, काय खावं, काय प्यावं, काय करू नये, या सगळ्याचा अंदाज वेदव्यासांनी या ठिकाणी दिला. आणि प्रत्यक्षात या 6 अध्यायानंतर भागवताला आरंभ होतो. भागवतातला पहिलाच स्कंध जो आहे त्याचं नाव आहे अधिकार स्कंध. अधिकारी कोण आहे भागवत ऐकायचा? कुणी ऐकायचंय भागवत? तर परीक्षिती सारखा जो आहे त्यांनी ऐकायचं. म्हणजे माझं कल्याण व्हावं, ही काही व्हावं सगळ्या अर्थाने, असं तळमळीने ज्याला वाटतं त्यांनी भागवत नाही गावं. असं वाटायलाच तर आधी पुण्य लागतं. नाहीतर मनुष्य स्वतःच्या अहंकारामध्ये इतका रमून जातो, म्हणजे अल्पसंतुष्टता. माझं अमुक अमुक आहे, पुढे मला आता या जगातलं काही नको, ही अल्पसंतुष्टता आहे. नाही पण हे सुद्धा असू द्या, भगवंताची कृपा ही होऊ द्या, असं का नाही वाटू. म्हणून थोडं वैराग्य नावाची गोष्ट आवश्यक आहे. असा अध्याय येतो. पहिलाच भागवतातला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. जो सत आहे, जो चित आहे आणि जो आनंद रूप आहे, हे विश्व निर्माण जो करतो, विश्व धारण करतो आणि विश्वाचा विनाश सुद्धा स्वतःमध्ये करून घेतो. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, जीओडी, जनरेशन, ऑर्गनायझेशन, डिस्ट्रक्शन. आणि ज्याचं स्मरण केल्यानंतर तापत्रय विनाशाय, 3ही प्रकारचा ताप जो नाहीसा करतो, अशा श्री कृष्णाला आम्ही वंदन करतो. वयं नमः म्हणजे आम्ही सर्वजण वंदन करतो.
इथे शौनक नावाच्या ऋषींनी सूत नावाच्या महामुनींना एक प्रश्न विचारलाय. विशेष म्हणजे आपल्याकडे खूप प्रचार आहे, अनेक ग्रंथांमधून, हल्लीच्या अनेक लेखकांकडून प्रचार झाला की पूर्वीच्या काळी ज्ञान एका विशिष्ट गटाने आपल्या जवळ ठेवलं होतं, जे कुणाला दिलं नाही. तर भागवताचा पहिला श्लोक त्याला छेद देतो, कारण पूर्ण भागवताचा उद्गार एका शूद्रवर्णीय सूतानी केलेला आहे आणि ऐकणारे सगळे ब्राह्मण आहेत. श्लोक वाचा आपण तो. हे सगळे नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम सर्गाय लोकाय सहस्र सममासत. आणि ही सगळी मंडळी बसली आहेत ज्यांच्या पुढे ते सूत ब्राह्मण नाही, इतर वर्णीय. म्हणजे तो मला मुद्दा प्रतिपादन करायचा नाहीये. त्या सूतांनी मी आता आपल्या समोरचे रेफरन्स करता ग्रंथ घेतले तसे घेतलेले नाही. त्यांना 18च्या 18 पुराण पाठ आहेत, सगळी पुराण पाठ आहेत. आणि तुम्ही म्हणा फार श्लोक आहेत का? फार नाहीये श्लोक. 18 पुराण मिळून फक्त 4 लाख श्लोक पाठ आहेत त्यांचे. 4 लाख श्लोक आहेत आणि ते सगळे पाठ आहेत. त्यांचं संचार होत नाही, म्हणजे आलेले परत पहिल्यांदा गेले असं होत नाही, असे बोलायला आरंभ करतात. शौनकानी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न विचारला त्यांनी, समुद्रत्य मनी सारम, अत्यंत विस्तीर्ण शास्त्र आहे, त्याचं सार काय? IMP VIMP अत्यंत सारभूत सोपं सांगा की एवढं वागलं की झालं. पण 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र हे कोणी उद्योग सांगितला? आमची आरती चुकते आषाढी कार्तिकी भक्त जन येतील तुळशी माळा गाळा कर ठेवून गटी मागं पुढे होत्या. आम्हाला सारभूत सांगा म्हणाले. तुमच्या माझ्याकरता विचारतात प्रश्न, त्यांच्याकरता नाही. सारभूत शॉर्ट मध्ये सांगा. दुसरा प्रश्न, विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू? मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर जे केल्याशिवाय मरू नये असं काय सांगा. तिसरा प्रश्न, भगवान अवतार कशा करता घेतो? उपसर्ग आणि तृ धातू आहे. तृ म्हणजे जागेवरून सरकणे, अव म्हणजे खाली, तृ वरती पण म्हणता येतं. कशा करता येतो? रावणाला मारायला हे रावणाचं उदात्तीकरण आहे. हार्टफेल संपला विषय. जर सगळं विश्व तो चालवतो तो त्याला मारायला अगदी युद्ध करायला हे काय गरज आहे? स्वाईन फ्लू संपला विषय. एवढी मोठी बाढ आली परवा केदारनाथला. किती सोपं आहे त्याला. अवतार का घेतो? भागवताची दृष्टी कशाला अवतार घेतो? चौथा प्रश्न, किती अवतार घेतले? आतापर्यंत अवतार झाले किती? पाचवा प्रश्न, भगवंताची कार्यक्षमता. तो सृष्टी निर्माण करतो, अमुक करतो. भगवान देव म्हणजे काय? ऍक्च्युअली काय ती कन्सेप्ट आहे? काय देव म्हणजे काय? आणि सहावा प्रश्न, कृष्णावतारानंतर धर्म कुणाला शरण गेला? त्याचा अर्थ असा की ते अवतार असताना त्या अवतारांचं स्मरण केलं की कल्याण होत असेल. कृष्णावतारानंतर आता चांगल्या माणसांनी शरण कुणाला जायचं? चांगला जो सज्जन आहे, ज्याला स्वतःला वाईट वागायचं नाहीये, त्यांनी शरण कुणाला जावं? धार्मिकांनी शरण कुणाला जावं? सज्जनांनी शरण कुणाला जावं की त्याचं कल्याण होईल? आणि या 6 प्रश्नांचं उत्तर म्हणजे भागवत. यात आपलं सगळं जीवन साठवलेलं आहे. व्हॉट टू डू, काय करावं, हे सगळंच्या सगळं भागवतामध्ये आलं. श्रोते हो, यानंतर परीक्षितीचा जन्म अगदी भराभरा सांगत जातो मी आपल्या समोर. त्या जन्माला कारण काय झालं, महाभारती युद्धाचा शेवट कसा झाला, अश्वत्थाम्याला कोणता शाप मिळाला, परीक्षिती कसा वाचला, त्या उत्तरेच्या म्हणजे अभिमन्यूच्या पत्नीच्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. भगवान गोपालकृष्ण उपस्थित होते त्यावेळेला. अश्वत्थाम्याने तो जेव्हा प्रयोग केला तेव्हा तिच्या पोटाची आग व्हायला लागली. तेव्हा तिने प्रार्थना केली, कृष्णा तू असताना मला असं होत आहे. कृष्ण म्हणाले, थांब, तिकडून ब्रह्मास्त्र निघाले म्हणून तुझ्या पोटाची आग होती. थांब म्हणाले. पटकन 2 वाक्य बोलले. अर्जुन वगैरे सगळे पाठीमागे उभे होते. ते म्हणाले, आयुष्यात मी एकदाही खोटं बोललो नसेल तर गर्भाचं रक्षण होईल. अर्जुन म्हणला, म्हणजे विषयच मिळला. कधी खरं बोललास का? आणि दुसरं वाक्य ते बोलले, मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेल तर त्याला एकही इजा होणार नाही. नुसतं रक्षण होईल नव्हे, हात लुळा पाय लुळा असं काही नाही होता कामा, अत्यंत राहील तो. मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेल तर अर्जुन खालीच बसला म्हटलं.
आवश्यकता आहे, नाहीतर टेकायला ज्यांना नाही मिळालं त्यांची पण त्या बाळाचं रक्षण झालं. कसं हे कळणं अवघड आहे. कधी खोटं बोलला होता का? नव्हता बोलला. म्हणजे लोणी खाऊन मी लोणी खाल्लं नाही म्हणायचा. आणि 16,108 हा विषय आहेच आहे. म्हणजे खोटं खरं कसं. म्हणून तुकोबांनी एका अभंगात भागवलं. तुकोबा म्हणाले, अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यास यशोदा घास घाली, विश्वव्यापक कमलापती त्यास गवळणी कडी हे घेती. कडेवर घेतात. तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी. अलिप्तता म्हणजे काय असते. मी एका घरी गेलो होतो माझ्या गुरुजींबरोबर, भागवत कथा होती. तर असा तसा रामाचा फोटो आहे ना, असाच याच्याही पेक्षा दुप्पट तिप्पट असा मोठा कृष्णाचा फोटो तिथं मी पाहिला. खूप छान फ्रेम केलेला, बारीक. म्हणजे काही विचारूच नका, अप्रतिम. म्हणजे बघत राहावं. त्याच्या खाली एक छान वाक्य लिहिलं होतं, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, जस्ट लव मी. बस. बोलण्याचा मुद्दा असा की अशा कृष्णाने रक्षण केलं. तो परीक्षिती आहे. परीक्षिती ती परीक्षिती, अशी परीक्षितीची व्युत्पत्ती सांगितली जाते. आणि या परीक्षितीने अनेक पराक्रम केले. त्यातला सगळ्यात मोठा पराक्रम, कलियुगाचा आरंभ परीक्षितीच्या काळात झालाय. पण कलीला 5 ठिकाणी नियमित केला. या 5च ठिकाणी कली आहे असं भागवताने सांगितलं. कली म्हणजे कलहाचं कारण, द्वेषाचं कारण, दुःखाचं कारण. ज्या मुळात दुःख आरंभ होतो ही 5च कारण आहेत थोडक्यात. त्यातलं पहिलं कारण सांगितलं, द्यूत, कॅसिनो. भयंकर कलीचा होरा तिथे काम करत असतो. कमी श्रमात जास्त श्रीमंत होण्याची वृत्ती हीच सुगारी वृत्ती सांगितली. श्रीमंत व्हा असं नाही, होऊ नका असं नाही, श्रीमंत व्हा. कुठे आपल्याकडे गरिबीची पूजा नाही आहे का? आपल्या संस्कृतीत दारिद्र्याची पूजा नाही. आलं तर सोसा, पण दरिद्री राहा असं भागवत किंवा आपला धर्म सांगत नाही. श्रीमंत तसा. आपल्याकडे श्री सूक्त आहे ना, अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी, अशी लक्ष्मी निर्वित निर्वित घरी आणा. समर्थांनी तर स्वच्छ सांगितलं, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होत असे, शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत नांदती. बस. अजिबात दरिद्र करा, दारिद्र्याचं कमीपणा वाटून घेऊ नका, त्याच्यावर मात करा, हे मुद्दाम सांगितलं. पण श्रम न करता तुम्ही श्रीमंत झालात तर तिथे कली आहे. द्यूत, मद्यपान, नशा. खूप चांगलं काम करतो तो अभिनेता, अलीकडे खूप चांगला गाजलाय, दबंग मध्ये आहे बघा. नाव नको घ्यायला या भागवताच्या व्यासपीठावरून त्याचं. पण आता सारख्या केसेस चालल्या आणि रोज टांगती तलवार आहे. कधी अटक होईल, कधी काय होईल, कधी काय होईल, कधी काय होईल. याचं एकमेव कारण दारू पिऊन गाडी चालवली. माहितीये तुम्हाला ते सगळं. जीवनाची बर्बादी कधी होईल सांगता येत नाही. आमचे आप्पा स्वामी वरदानंद भारती सांगायचे, एका माणसाला विचारलं, कंपल्शन आहे बरं का तुला, यातलं काहीतरी चूज कर, यातलं काहीतरी तू ठरव, खून, बलात्कार नाही तर दारू पिणे, यातलं तू काय करशील, करावंच लागलं तुला, काय करशील म्हणले. या 3 पैकी तुला मस्ट आहे, काय करशील तू, चूज काय करशील, काय निवडशील. त्याने विचार केला, खून बलात्कार दुसऱ्याला काहीतरी त्रास आहे, दारू पिण्यात ते दुसऱ्याला त्रास नाही, त्यातल्या त्यात सज्जनपणा त्यांनी वापरला. तो म्हणला हे मी करीन, काय दारू पिईन, खोली बंद करीन आणि सकाळीच बाहेर येईन म्हणजे उतरलेली असेल, असा त्यांनी विचार केला. पण दारू पिल्यानंतर त्यांनी उरलेल्या दोन्ही गोष्टी करून टाकल्या. सांगण्याचा हेतू असा. दुसरी गोष्ट कुठली, ज्याला भगवंताची ते नंतर बोलतो. म्हणून मद्यपान, युथ, मद्यपान. तिसरी गोष्ट हिंसा. देहाची हिंसा नकोच, वाणीनही हिंसा नको आणि मानसिक हिंसा पण नको. दुसऱ्याचं वाईट व्हावं ही सुद्धा मानसिक हिंसा. कधी चिंतन करू नका दुसऱ्याचं वाईट व्हावं. माझं चांगलं व्हावं हे चिंतन करायचा प्रत्येक जण अधिकारी आहे, पण दुसऱ्या कुणाचं वाईट व्हावं नो, कधीच नाही. चौथी गोष्ट सांगितली, परस्त्री. परस्त्री, परपुरुष, काही म्हणा, जास्त नको बोलायला. प्रत्यक्ष स्त्री सोडा, रूपसंगम साडी नेसवलेली दुकानातली मॉडेल पण कोण आहे ती, आमचे गुरुजी
गमतीने सांगतात, तू कीर्तनाला आला ना, चल पुढे म्हणले, तुझी काकू आहे पण नाही मोह होता का? आणि पाचवी गोष्ट, धनाचा अफाट मोठा साठा. त्या 5 ठिकाणी कलीना. कलीने असा आशीर्वाद दिला यानंतर राजा परीक्षितीला की या 5 गोष्टींचा जे मनात विचारही करणार नाहीत त्यांना मी प्रत्येक कर्माची फल सत्ययुगाच्या हिशोबाने देईन. उन्नत जीवन ज्याला जगायचंय, कधी जीवनात कमीपणा नाहीच येत, आतला तेजस्वीपणा कधी हलता कामा नये, असं ज्याला खरंच वाटतंय त्यांनी अगदी म्हणजे बायफर्केट करून हे सगळे सब्जेक्ट्स आपल्या समोर ठेवले जातात. इतकं छान, हे 5 गोष्टी सांभाळायच्या, बस संपला विषय. यानंतर राजाकडूनच एक चूक घडते आणि त्यामुळे त्या राजाला एक शाप मिळतो ऋषींचा की 7 दिवसांनी तुला तक्षक नावाचा एक महाभयंकर सर्प चावेल आणि तुझा अंत होईल. आणि यानंतर त्याला अत्यंत वाईट वाटतं, माझ्याकडनं चुकलं काय याचं आधी वाईट वाटतं, इतका मी चांगला, ते काय चुकलं याचा तपशील नको बघायला, तुम्ही मूळ भागवत वाचायला पाहिजे, याच्याकरता मी थोड्या गोष्टी तुमच्यावर सोपवून देतो. चुकलं त्याचं आणि शाप झाला. हा शाप झाल्यानंतर तो प्रत्येक ऋषीच्या दारात गेला. दिल्लीला घडलेली गोष्ट आहे म्हणजे हस्तिनापुराहून तो हिमालयाकडे निघाला आणि वाटेतल्या सगळ्या सत्पुरुषांच्या आश्रमात जाऊन प्रार्थना करतो. तो आल्यावर सगळेजण स्वागत करतात, पण हा शाप ऐकल्यानंतर कोणी त्यातनं विमोचन करू शकत नाही. सगळ्यांनी एकच सांगितलं, राजा, ब्राह्मणानं एकदा वाणी हलवली की पंचमहाभूतांना तिच्या पाठीमागे धावावं लागतं, आम्ही काही करू शकत नाही. ब्राह्मणानं इन द सेन्स ब्रह्म जाणणाऱ्याने, जातीवाचक मुद्दा नाहीये हा, लक्षात घ्या. जो ब्रह्म जाणणारा, ब्रह्म जानाति सब ब्राह्मणा, बस याच्यावरती विवेचनाची गरजच पडू नये. आणि मग मात्र हा अंतर्मुख झाला आणि एका ठिकाणी बसला. त्या ज्या ठिकाणी तो बसला त्या भागाचं नाव शुक्रताल किंवा शुकताल असं आहे. दिल्ली पासून 3 तासावरती हा भाग आहे. मोठा वटवृक्ष होता, अनेक ऋषी मुनी तिथे बसतात आणि त्याला सांगतात, राजा काय तू असं कर, तू योगा कर, तू भक्ती कर, तू अमुक कर, तू तमुक कर. पण हा कन्फ्युज झाला, काय करू? ऋषी मुनी सगळे साक्षात्कारी आहेत, सगळे सांगतायत, पण याचा ते डॉक्टर नाहीये. एखाद्याच औषध एखाद्याला लागू पडतं. आणि यानं प्रार्थना केली गोपाल कृष्णांची, कारण आजी द्रौपदी आजी नेहमी मांडीवर घेऊन या बाळाला सांगायची, बाळा लक्षात ठेव, मला जेव्हा संकट आलं तेव्हा मी फक्त भगवंताला हात मारली गोपाल कृष्णाला आणि ते धावून आले, तू एवढंच कर. सत्कृष्ण क्वापिनो गतः असा श्लोक आहे इथे. तो कृष्ण कुठेही गेला नाही, आजही तो आहे. आणि यानं प्रार्थना केली भगवंताची. इथे शुकदेवांना प्रेरणा होते आणि शुकदेव येऊन पोहोचतात. इथे पहिला स्कंध समाप्त होतो, दुसऱ्या स्कंधाला आरंभ होतो. दुसऱ्या स्कंधाच्या आरंभीच परीक्षितीनं खरोखर ज्याला म्हणतात तसं गुरुच्या पायावर कसं डोकं टेकावं तसं डोकं टेकलं आणि प्रार्थना केली, महाराज माझं कल्याण करा. शुकदेवानी पहिल्यांदा त्याच्या चित्तातलं भीती घालवली, अरे कुणाला घाबरतोस? मृत्यूला. अरे तुझा बाप अभिमन्यू 7 वीरांशी लढता लढता तो मेलाय आणि तेजस्वीपणाने मेला. 7 जण त्याच्याशी धर्मविरुद्ध नीती विरुद्ध लढत होते, पण 7 लोकांना तो अवघड पडत होता, भारी पडत होता. द्रोणाचार्य म्हणाले सगळे जण मिळून त्याच्यावर आघात करा तर तो मरेल, कारण तो अर्जुनाचा मुलगा आहे. आणि अशा अभिमन्यूच्या पोटी आलेला तू मृत्यूला घाबरतोस? क्षत्रिय शब्द त्यांनी समजावून सांगितला. क्षत्रिय कशाला म्हणतात? जो मृत्यूला कधी घाबरतो नाही. एकदम तो असा टायर मध्ये हवा भरल्यावर गाडी उभी राहते ना, खरंच की म्हणला, उगाच घाबरलो म्हणला. आणि यानंतर अप्रतिम सांगायला आरंभ झाला. त्यातला पहिला विचार फक्त सांगतो आणि पुढे जाऊया आपण दुसऱ्या स्कंधातला. शुकदेव म्हणाले, राजा ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं त्यानं पहिली गोष्ट सगळ्या आपल्या वेळाचं नियोजन करावं. प्लॅन द वर्क अँड वर्क आउट द प्लॅन, असं प्लेटोचं वाक्य. आपण बाकी कसं प्लॅनिंग बनवतो? गोंदवलेकर महाराज सांगायचे, तुम्ही म्हणाले मृत्यूपर्यंतचं प्लॅनिंग बनवता की नाही? आजार पण आलं तर काय याचं प्लॅनिंग बनवता की नाही? म्हणजे काय ते मेडिक्लेम अमुक तमुक सगळं करता, मग थोडं नंतरचंही करा ना म्हणाले गोंदवलेकर महाराज. तसं यांनी सांगितलं, सगळ्या जीवनाचं नियोजन करा. असं समजू नका की मला खूप वेळ आहे. अगदी समर्थाने या जणू काही या अध्यायावरच एक अभंग लिहिलाय.
तो अभंग केव्हा तरी म्हटलाय मी, पण पुन्हा एकदा पुस्तक अध्यात म्हणून दाखवतो. समर्थ म्हणाले, सावधान सावधान वाचे बोला रामनाम. म्हटलंय केव्हा तरी, पण पुन्हा आवृत्ती होऊ देणार. म्हटले 10 वर्षे बालपण. वरियानेश ते प्रश्न कथम लोकहितं नृपा. सगळ्यांचं कल्याण करणारा तुझा प्रश्न आहे राजा म्हणून बोलतो. 10 वर्षे बालपण. 10 वर्षात काय परमार्थ होतो? 20 वर्षे तारुण्य. 20 वर्षात परमार्थ होतो? त्यावेळेला वेगळंच काय काय चाललेलं असतं. तेव्हा जडला अभिमान, तेव्हा नघडे साधन. 20 मध्ये मनुष्याला देहाचा एवढा प्रभाव त्याच्या चित्तावर होतो की हे सगळं वर्ल्ड ग्रीन ग्रीन आहे. वीरभोग्या वसुंधरा असा वयाचा परिणाम आपल्यावर होतो. अभिमान असतो, गुरुकडे जावं, नमस्कार करावा. नमस्कार केला तरी तो असा, आई वडिलांना सुद्धा नमस्कार करतात बघा हल्ली मुलं. ते असा असा करतात, गुडघ्याला हात लावतात आई बाबाच्या. बहुतेक इथंच यांचे मेंदू आहे. नमस्कार सुद्धा किती छान करावा. इतका मनापासून नमस्कार. अक्रूरानं एकच नमस्कार केला, एक आयुष्यात एक नमस्कार केला. एका नमस्कारात काम झालं. प्रत्येक गोष्ट प्रपोर्शनेट असावी, ती परमार्थातही असावी. तेव्हा नगडे साधन. तिसाची होय भरती, दारा पुत्र लाभती, त्यातची पडे भ्रांती, नकळे स्वरूप स्थिती. प्रपंच तेवढ्यातच तो गुरफटतो बघा. ताकदच कमी पडते त्याची. हम दो हमारे दो, माँ बाप को छोड़ दो. हे पुढचं अनुस्यूत जरा गमतीनं बोलतोय, पण तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे केला बयेने गाढव. गाढव करून टाकला म्हणे तिनं. तिची नसते अपेक्षा, हा स्ट्रॉंग राहू शकतो, पण भागवत न ऐकल्याचा परिणाम. असं गमत जरा. तिसाची होय भरती, दारापुत्र लाभती, त्याची पडे पडे भ्रांती, नकळे स्वरूप स्थिती. 40 वर्ष झाली, डोळा 40शी आली. नेत्रासी भुली पडली, येता न दिसे जवळी. 50 वर्ष होती, श्यामकेश शुभ्र होती, हलती दाताच्या पंक्ती, त्याला म्हातारा म्हणती. 60ची बुद्धी गाठी, हातामध्ये घेऊनी काठी, वसा वसा धावे पाठी, मागे धावती कारटी. 70ची होता गणना, बैसता उठवेना, उठता बैसवेना, बापुडा होय दैन्यवाणा. 420 मिळवणी 80, बापुडा होय विदेशी, जळावीण मासोळी जैशी, पैसा होय कासाविशी. नवावरी दिले पूज्य, सुख राहिले दुजे, म्हणत असे माझे माझे, शेवटी जड झाले बोजे. शतवारी पुरुष झाला, राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला, जन म्हणते उचला उचला, प्राणी भूमिभार झाला. या लागी रामदास सांगतो, सज्जनास धरा सद्गुरूची कास, सावधान सावधान वाचे बोला रामनाम. स्वतःच्या जीवनामध्ये फक्त तारुण्य असा विचार करू नका, फक्त वृद्धाप्य असा विचार करू नका, केवळ हाच जन्म शेवटचा असा विचार करू नका. या पूर्वीच्या जीवनांचा, या जीवनाचा आणि नंतरच्या जीवनांचा विचार करून अधिकारी गुरुकडे जा आणि स्वतःच वैयक्तिक साधन समजावून घ्या. हा अध्याय शुकदेवांनी इथे सांगितला. अर्थात यानंतर अतिशय सुरेख अध्याय येतो आणि तो अध्याय म्हणजे तुम्हाला काय हवंय तशी उपासना करा. अर्थात हा राजा करता नाही, हा तुमच्या माझ्या करता अध्याय आहे. सकाम उपासना. ज्याला तेजस्वी व्हायचं त्याने अग्नीची उपासना करा. ज्याला जगामध्ये मोठं व्हायचं त्याने ब्रह्मदेवाच्या मंत्राचा जप करावा. ज्याला पती पत्नीमध्ये छान नातं असावं वाटतं त्याने पतिव्रता श्रेष्ठ पार्वतीची उपासना करावी. खूप लोकांचे खूप प्रॉब्लेम असतात. त्या उपासना त्यांनी कराव्यात असं भागवतांनी स्वच्छ सांगितलंय. मुख्य उपासना ठेवा, पण ती एक साईड म्हणतात तशीच साईड बाय साईड ती एक उपासना असू दे. कुलदेवतेची उपासना करावी, अमुक करावं. त्याला सुंदर रूप हवंय, त्यानं गंधर्वांचं पूजन करावं. त्याला चांगली पत्नी हवी असं वाटतं, त्यानं अप्सरांचं पूजन करावं. त्यातली उर्वशी नावाची अप्सरा पूजावी. म्हणजे पत्नी सुंदरही मिळते आणि बुद्धिवानही मिळते. शक्यतो या 2 गोष्टी एकत्र नसतात असं म्हटलंय. तर आमचे आप्पा सांगायचे, कृष्ण नाजुक मिजाज है बेहद, अकल का बोझ उठा नहीं सकती. विनोदानं जरी मी प्रेझेंट केलं तरी मुद्दा लक्षात घ्या. या उपासना सांगण्यात आल्या आणि यानंतर अतिशय गोड संपूर्ण भागवताचा सारभूत असा भाग इथे येतो. चतुश्लोकी भागवत.
अहमेव समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योग शिष्येत सोऽस्म्यहं मृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयं व्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समाधिष्ठ परमेण समाधिना भवान कल्प विकल्पेषु न विमुह्यति कधीचित या जगातल्या कोणत्याही कारणानं विमोहित म्हणजे मोहित न होता आपलं जे कर्तव्य तो उत्तम पार पडू शकतो. कोण? या चतुश्लोकी भागवताला ज्यांनी आत्मसात केले तो. या भागवताचा विस्तार म्हणजे पूर्ण भाग. असं गुलाबाची मला फुलं खूप आवडतात पण सगळी पाठीच्या पाठी घेऊन मी या घरून त्या घरून जाऊ शकत नाही. पण गुलाबाचं छोटस अत्तराची बाटली मी माझ्याजवळ ठेवू शकतो. ती अत्तराची बाटली म्हणजे हे चतुश्लोकी भागवत. म्हणून मूळ भागवताची काही किंमत कमी होत नाही. या भागवताचा उल्लेख मी आता करणार नाहीये. चतुश्लोकी भागवत खूप विस्तार. आमचे गुरुजी मी ज्यांच्याकडे थोडं शिकतोय आमच्या मंदातही हा विषय रोज 5-6 तास यवतमाळला आम्हाला 7 दिवस सांगत होत्या. फक्त 4 श्लोक. आणि त्या म्हणाल्या वेळ नाही रे, नाही तर अजून सांगितलं असतं. म्हणजे इतकं चिंतनीय असं आहे. आयुष्य बोलतं. यानंतर भागवताची 10 लक्षणं, भागवतात काय काय आहे हे सगळं. आणि 3ऱ्या स्कंधाचा आरंभ होतो. 3ऱ्या स्कंधात प्रामुख्यानं ज्या कथा आहेत त्यातली महत्वाची कथा आहे वराह अवताराची कथा. आणि दुसरी सुंदर कथा आहे कर्दम आणि देवहूती यांची कथा. या जगातला जो ऋषींचा पहिला विवाह किंवा भागवतातला पहिला विवाह आहे तो कर्दम नावाच्या ऋषींचा झालेला एका राजकन्येशी मनूच्या मुलीशी झालेला विवाह. म्हणजे तुम्ही म्हणाल बुवा राजकन्या ऋषींशी लग्न करत असे का, असं कसं काय झालं? ऋषी म्हणलं की साधारण जख्ख म्हातारा झालेला, जटाबिटा सोडलेल्या असं आमच्या डोळ्यासमोर येतं. एकाने मला प्रश्नच विचारला होता हे कसं काय? म्हटलं हा ऋषी तरुण असून सुद्धा ऋषी होता. कसा? मेरिटवर ऋषी झाला होता. म्हणजे किती विद्वान होते कर्दम. दत्तात्रयांची माता जी आहे ना अनुसूया ही कर्दमांची पहिली मुलगी. म्हणजे कर्दम किती महान असतील कल्पना करा. या ठिकाणी सुंदर एक कथा येते आणि ती कथा म्हणजे कर्दमांच्या पत्नीने देवहूतीने आपल्या पतींची इतकी सेवा केली, आपल्या पतीची इतकी सेवा केली म्हणजे लग्न झालेल्या संध्याकाळी कर्दमानी त्या आपल्या पत्नीला ब्रह्मचर्याची दीक्षा दिली अशी कथा आहे. म्हणजे नुसतं ऐकून घेऊया आपण. हा आता आपण एक अनुष्ठान करूया. दोघं अनुष्ठानाला बसले. किती वर्ष? 30 वर्ष हे दोघं अनुष्ठानात. म्हणजे म्हणून पोरं अशी झाली हो. बाय चान्स शिवाजी किंवा समर्थ जन्माला येतात का? पती पत्नींचं जीवन तपपूत जेवढं असेल तेवढं मुलं म्हणजे त्यांच्या गुणसूत्रांमध्ये तेवढा सत्वगुण येतो. हे आता विज्ञान तुमचं सिद्धच करायला लागले की नाही. जेवढं विज्ञान सिद्ध होईल ना तेवढं भागवत सिद्ध होईल. असो. यानंतर 9 मुली झाल्या. म्हणजे भागवतातली कथा एकच वाक्यात सांगतो. हे दोघं जण 30 वर्षानंतर मधुचंद्राला चंद्रावर गेले असं वर्णन आहे यानापासून. म्हणजे गोव्याला नाही गेले, सिंगापूरला तर नाही चालेल, बाकी कुठे आंबोलीच्या घाटामध्ये नाही गेले. त्यांना म्हणले आमचे गुरुजी गमतीनं सांगतात इथे. ते म्हणाले मधु इथे आणि चंद्र तिथे. मधुचंद्र म्हणतात म्हणले, मध म्हणले मेडिकल स्टोअर मध्ये, चंद्र आकाशात, आणि हे इराण्याच्या हॉटेलमध्ये हाफ चहा पीत असतात. हे ऐका म्हणजे तुम्हाला प्रपंच सुद्धा कसा करावा हे लक्षात येईल. विवेकानंदांचं वाक्य आहे, ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद आहे. हे पण नीट वाचा. आपल्याकडे कामसूत्र सुद्धा एका सत्पुरुषाने केली वाचायला आणि ब्रह्मसूत्र केली. आपलं भारत इतका श्रेष्ठ आहे. असो, जास्त वर्णन नको. आणि यानंतर 9 मुली झाल्यानंतर या पत्नीने आपल्या पतीला प्रश्न विचारला आत्मज्ञान म्हणजे काय. हसले आणि ते म्हणाले हे सांगायला तुझ्या पोटी भगवंत अवतार घेणार आहेत आणि तो कपिल अवतार आहे. कपिल महामुनींनी जो अवतार घेतला, या कपिलांनी आपल्या मातेला सांगितलेला जो योग म्हणजे सांख्य योग, प्रकृती आणि पुरुष विवेक आणि देवहूतीचा उद्धार एका श्रवणाने झाला. या कथेनंतर श्रोते हो, हा 3रा स्कंध समाप्त होतो. 4था स्कंध, यामध्ये ध्रुवाचं वर्णन आहे. 4थ्या स्कंधाच्या आरंभी अत्यंत महत्वाची कथा येते आणि ते म्हणजे भगवान शंकरांची पत्नी जी दाक्षायणी, या दाक्षायणीची कथा. हा दक्ष शंकर द्वेषानं पेटलेला असतो, काही कारणाने तो होत आणि द्वेषाने तो यज्ञ आरंभ करतो. द्वेषाने
द्वेषानं केलेली कुठलीही कृती कल्याणकारी नसते हे सांगण्याकरता ही कथा आहे. आणि म्हणून या दक्षासकट सगळ्या यज्ञाचा विध्वंस होतो. तुम्ही कुठलीही उपासना करा पण जगातल्या दुसऱ्या कुठल्याही उपासकाचा कधी द्वेष करू नका हे सांगणारी ही कथा. श्रद्धां भागवते एव पण अनिंदान्यत्र एवच असा श्लोक उद्धव गीतेमध्ये आला. तुम्ही कुणाचे भक्त असा हरकत नाही पण माझंच श्रेष्ठ आहे असं जर वाटलं तर घोटाळा आहे. ती गोष्ट तुम्हाला तुमचंच कळलं नाही असं. मी जर वारकरी नाहीये, समजा मी रामदासी आहे आणि मी जर वारकऱ्याचा द्वेष केला तर सरळ आहे माझं रामदासी पण बदनाम होणार आहे. अगदी सरळ आहे की नाही. म्हणून कधी सगळ्यांबद्दल आदर असावा. आणि याला उदाहरण आमचे आप्पा द्यायचे. पतिव्रता आपल्या पतीशी प्रामाणिक असते पण अशी आग्रह करते का कधी की माझा पती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून जगातल्या सगळ्या स्त्रियांनी त्याचं पत्नीत्व स्वीकारावं. उलट ती पतिव्रता दुसऱ्या पतिव्रतेला हळद कुंकू लावते. हळदी कुंकूचा अर्थ काय आहे की बाई मी जशी पतिव्रता तशी तू पण पतिव्रता म्हणून एकमेकींची केलेली ती पूजा आहे. अशी सांप्रदायिकांनी पण एकमेकांची पूजा करावी. सर्वांबद्दल कुठल्याही धर्माबद्दल. वाईट माणूस म्हणून ठीक आहे त्याचं तू बरोबर नाहीस ठीक आहे पण धर्माचा अनादर असता कामा नये. ही अत्यंत महत्वाची कथा सांगून शुकदेव पुढे ध्रुवाची कथा सांगतात. वेन राजाची कथा सांगतात. पृथ्वीला पृथ्वी हे नाव का पडलं पृथ्वीराजामुळं ही कथा सांगतात. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट सगळ्या केलेल्या सुरुवातीला कारवर पेक्षा जास्त त्या पृथ्वीने केलेल्या. हे मूळ भागवत वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कुठलं पीक पेरावं कुठलं पेरू नये हे त्यांनी लिहिलं. पृथ्वीचं गोदोहन नावाचा अध्यायच आहे. यानंतर पृथूचा सनकादिकांना उपदेश इत्यादी पृथूंना सनकादिकांचा उपदेश असा अध्याय येतो. त्यानंतर पुरंजन आख्यान. 9 द्वाराच्या नगरीमध्ये रमणारा पुरंजन अत्यंत आसक्त होतो आणि जन्मोजन्मी भटकत राहतो अशी कथा येते. आणि यानंतर प्रचेतसांच्या उद्धाराचा अध्याय सांगून या ठिकाणी 4था स्कंद समाप्त करतात. 5वा स्कंद. 5व्या स्कंदामध्ये खूप विषय आले. प्रियव्रत नावाचा एक राजा आला. त्या राजाने एक विषय संसदेत मांडला. तेवढा फक्त मुद्दा सांगतो. किती मोठे होते आपले राजे. त्यांनी मुद्दा मांडला की अर्धी पृथ्वी सूर्यानं प्रकाशित असते आणि अर्धी पृथ्वीमध्ये अंधारात असते. त्यामुळे ते काम करता येत नाही. म्हणला एखादा असं सॅटेलाइट वरती सोडता येईल का की सूर्याच्या बरोबर अपोजिट साइडला राहून पूर्ण पृथ्वी प्रकाशित राहील. असं म्हणजे पृथ्वी फिरतीये पृथ्वी बरोबर तो सूर्य फिरेल आणि असा. लक्षात आलं ना. अर्ध्या पृथ्वीवरती या सूर्याचा प्रकाश आणि अर्ध्या पृथ्वीवरती आपण सोडलेल्या सूर्याचा प्रकाश असा मुद्दा संसदेत मांडला. आणि वैज्ञानिकांनी ते सिद्ध केलं. आणि श्लोक असा आहे की या पृथ्वीवरती अर्ध्या पृथ्वीवर सूर्यनारायणाचा प्रकाश होता आणि अर्ध्या पृथ्वीवर प्रियव्रत नावाचा सूर्य. त्याचं नावच ठेवलं प्रियव्रत. जो सॅटेलाइट सोडला होता त्याची नावं ठेवतात ना. पृथ्वी क्षेपणास्त्र सोडला नाही क्षेपणास्त्रांची नावं असतात. प्रियव्रताचा प्रकाश होता. याच्यावरून आपलं विज्ञान किती प्रगत असेल याचा अंदाज घ्या. त्याचे डिटेल्स बघावे लागतील. यानंतर ऋषभदेवांचा अवतार. जैन धर्माचा उदय जिथून आहे ते जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव. भागवतात विष्णूचे अवतार सांगितलेले आहेत. विष्णूंचा अवतार आहे प्रभू ऋषभदेव. या ऋषभदेवांनी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिने गंगौघाचे पाणी असं जीवन कसं असतं हे आपल्या जगण्याने दाखवलं. यांचा मुलगा भरत. ऋषभदेवांना जी मुलं होती 100 मुलं झाली. त्यातली पहिला मुलगा भरत. याला भरत खंड दिला ज्यामुळे भारताला भारत हे नाव पडलं तो भरत. आणि उरलेल्या पृथ्वीचे जे 9 खंड आहेत ते उरलेल्या 9 मुलांना दिले. 10 मुलं झाली. बरोबर आहे. उरली 90. यातले 9 जण सत्पुरुष झाले आणि निघून गेले. योगेश्वर झाले. त्यांची नाव आहेत जी दासबोधात आली. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध विप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस आणि करभाजन. हे ते 9 जण संचाराला निघून गेले. ब्रह्मज्ञान करून घेतलं आणि उरलेले 81 जण आहे त्यांनी संन्यास घेतला. अशी मुलं होती. यानंतर भरत राजा उत्तम राज्य चालवतो आणि निघून जातो संन्यास घेऊन. पण एका हरणाच्या पिल्लाला वाचवण्याच्या भानगडीत त्या हरणात अडकतो आणि मरतो आणि पुढचा जन्म जो आहे तो हरणाचा झाला. म्हणून जीवनात चांगली कार्य करा पण त्या कार्यामध्ये अडकू नका हे सांगणारा हा अभंग आहे. म्हणले अभंग नव्हे हा अध्याय आहे. छान त्यांनी सांगितलं एक दृष्टांत. ते म्हणले तमोगुण आहे ना ही गोष्ट आहे ना वाईटच आहे पण तमोगुण ही लोखंडाची बेडी आहे. रजोगुण जी आहे ना ती चांदीची बेडी आहे.
पण सत्वगुण ही सोन्याची बेडी. बेडी एकच काम करते, जरी चांगली असली तरी ती अडकवून ठेवते. आपला चांगुलपणा सहज असू दे, मी चांगला आहे याचा जर मला अहंकार झाला तर मी चांगुलपणातच अडकेन ना. म्हणून चांगुलपणातही प्रमाणापेक्षा अडकू नका. याकरता भरताची ही कथा इथे येते. निळोबांचा एक अभंग आहे, शांती क्षमा दया हेही नको पंढरी राया. कुठल्या पातळीवर असतील कल्पना करा. अर्थात हा अभंग एका फाईन लेवलला आहे. यानंतर जडभरत पुढचा जो अवतार आहे हा भरतांचाच पुढचा अंगिरस गोत्रामध्ये अवतार झाला, तो म्हणजे जडभरत. आणि हा मात्र परमहंस, काही बोलत नसेल. लोकांनी याला मूर्ख ठरवला. जड म्हणजे मूर्ख, काही कळत नाही तो मूर्ख. काही जड आहे माणूस ना, म्हणजे अक्कल नाही. अक्कल नव्हती असं नाही, केवळ या विश्वाला प्रमाणापेक्षा जास्त खरं मानणाऱ्या समोर आपलं ज्ञान सांगू नये ही जास्तीची अक्कल त्यांना होती. मॅथॉटिकल मॅडनेस ज्याला म्हणतात ना. ठरवलंय मी की मी एक सुभाषित आहे, भद्रम भद्रम कृतम मौनम कोकिलेर जलदागमे वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनम ही शोभते. म्हणजे पावसाळ्यामध्ये कोकिळा किती चांगली गात असली तरी बेडकाच्या डरावांना जेव्हा महत्व येतं तेव्हा कोकिळा कधी गाते. हे तत्वज्ञान या भरतांचं आहे. अर्थात जडभरत बोलले ते इतकं अप्रतिम बोलले. ते कुणाशी बोलले? रहुगण नावाच्या राजाशी बोलले. रहुगणाने याला प्रयत्न केला की म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला एका प्रसंगात. त्यानं भोई केलं. त्याला कळलं नाही की हा कोण आहे. फाटके वस्त्र असा बसलेला आणि वाटेल ते बोलला. नाव काय तुझं म्हणाला. त्याने डोळे उघडले. डोळे पूर्ण उघडे पण नव्हते असं म्हणून असे होते. 2 मिनिट विश्वाकडे फार लख डोळे करून बघतच नाही तो. स्वप्नाकडे किती बघायचं असतं मनापासून. त्याचा बोध अखंड जागा आहे त्यांचा. बोलले राजा, खूप अवघड प्रश्न विचारला असता. नुसता तपशील नको, जरा मध्ये एखादी गोष्ट होती म्हणजे जरा थोडस रिलॅक्स वाटेल. फार अवघड प्रश्न विचारलास राजा. तो म्हणला अवघड काय, नाव काय तुझं? राजा, हाच प्रश्न मी तुला विचारला. माझं नाव सांगू? राजा सांगतो. माझं नाव, मी पंजाबचा राजा रहुगण. पंजाब पाकिस्तान आणि हा सगळा सिंधू सव्वीर देश असं म्हणत असत त्यावेळेला. रहुगण. राजा, या तुझं नाव कुठे आहे रे? सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण, या तू कुठे आहेस? तू केव्हा तरी राजा झालास, तोपर्यंत तू होतास की नाही? तो म्हणला होतो. पण राजा नव्हतास की नाही? नव्हतो. मग सिंधू सव्वीर देशाचा राजा हे काढून टाक. कारण काही वर्षानंतर तू तुझ्या मुलाला अभिषेक केलास की तू राजा नसशील, पण तू असशील की नाही? म्हणला हो. कन्फ्युज झाला. मग मी म्हणला रहुगण. रहुगण आणि मी यातलं तू कोण आहेस सांग. तो म्हणला दोन्ही मीच आहे. असं कसं? मी पण आहे ना. मी पण मीच आहे ना. म्हणला मग रहुगण. रहुगण नाव तुझं कोणी ठेवलं? म्हणला आई वडिलांनी. आई वडिलांनी ठेवलं. त्यांनी जर बहुगुण ठेवलं असतं तर एकही गुण नसताना. माऊली म्हणाली, ठेविलिया नामासी ओ देत उठे. हे काय नाव आहे का आपलं? माझं मकरंद नाव आहे. या जगात कशाला नाव आहे सांगा ना. नाव कशाला आहे? कुठल्याही गोष्टीला नाव नाही. नीट विचार करा. भिंत का म्हणायचं? या भिंतीला काय ठोंबा का नाही म्हणायचं? कोणीतरी ठरवलं याला भिंत म्हणायचं म्हणून याला भिंत म्हणायचं, एवढंच आहे की नाही? कोणीतरी ठरवलं याला मकरंद म्हणायचं, याला ब्रह्मा म्हणायचं, याला विष्णू म्हणायचं, असं ठरवलं म्हणून ते आहे की नाही? नाव कुठं आहे याला? राजा पायावर पडला. तो म्हणला, कस्वम निगूढश्च चरसी द्विजानाम, असा भागवतातला मूळ श्लोक आहे. कोण आहात आपण? राखेच्या खाली लपलेल्या निखाऱ्याचा जसा अंदाज येत नाही ना, चटका बसल्यावरच कळतं इथं निखारा आहे, तसा कुठल्या वेशामध्ये साधू समोर असेल, शर्ट पॅन्ट घातलेला असेल साधा, पण तो साधू असेल, काय अंदाज नाहीये. महाराज, आपण कोण आहात? राजा, मगाचा प्रश्न आदराने विचारलास, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि यानंतर काय सुंदर सुंदर मुद्दे सांगितले, ते मुळात वाचण्यासारखे आहेत. राजा, किती अहंकारी आहेस. तुझी पालखी जरा हल्ली, जी पालखी मी आणि इतर 3 भोयांनी 4घांनी मिळून घेतली होती, जरा हल्ली, जरा धक्के बसले तर तुला एवढा अहंकार जागा झाला. राजा, तुझ्या आतमध्ये बसून इतके वर्ष तुझी देहाची पालखी चालवणारा जो आहे त्याची ओळख करून घेतलीस का? साधा मुद्दा आहे. डोळ्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना आपण थँक्यू व्हेरी मच म्हणतो, पण असं 40, 50, 60 वर्ष ज्यांनी डोळे चांगले ठेवले त्याला कधी थँक्स म्हणतो का?
आपलं हार कसं चाललंय याच्यात तुम्ही किती सिस्टीम मांडा, किती ठेवावं, त्यात आपण काय बदल करू शकतो? जन्माला मुलगा यावा का मुलगी यावा, काय आपण बदल करू शकतो? यावा का नाही यात काय बदल करू शकतो? फार तर तुम्ही विज्ञानाचे नियम सांगाल हे असं आहे, नाही सांगितले तरी होतच आहे की होते सगळं. सुंदर रघुगणाला भरताने उपदेश केला. यानंतर सुंदर सुंदर वर्णन आहे, भवाटवीचं वर्णन आहे, नरकाचं वर्णन आहे. कुठला दोष केल्यानंतर काय, कुठला नरक भोगावा लागतो, हे 28 प्रकारचं नरक, 28. आणि एकच ओवी सांगतो समर्थांची, शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नाही. कुणी पाहिला स्वर्ग, कुणी पाहिला नरक, काही त्यांनी सांगितले म्हणून ऐकावं. कारण तू म्हणत नरकात जायचं नाही तर कशाला एवढे पत्ते सांगितले, आपली कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून सांगितलं. एक 10 किती वाजले, 8:30, 10-15 मिनिट मला तुम्ही उशिरा बसवलाय. वेळाचा विचार करू नका, मी काही 10 वगैरे वाजवलं नाही. 8:30 झाले, 8:45, 9च्या आत थांबू. पुन्हा पुन्हा हे ऐकायला मिळत नाही. उद्या पण 9 वाजणार आहेत, परवा पण 9 वाजणार आहेत, ते कायम 9 वाजणार आहेत. आपण जाईपर्यंत रोज 9 वाजणार आहेत. घड्याळ नेहमी प्रपंचाच्या मनगटाला बांधावं. आणि राखी पौर्णिमा या निमित्तानं सांगतो, या मनगटाला फक्त कृष्णाचीच राखी बांधावी, म्हणजे भगवंताचीच राखी बांधावी. दुसरं काही उपयोगाचं नाहीये. फक्त हे उपयोगाचं नाहीये, जेव्हा कळतं ना तेव्हा काही कळून उपयोग नसतो, तेव्हा कळतं. आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थूकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब, राम कैसे रटोगे तुम्हारी बंदबानी में. अतः कर भक्ति योग, भोग से कर वियोग, करो लो भगवान का भजन जवानी में. असं सांगितलंय सुरदासांनी. आणि हे ज्याला कळलं त्याला कळलं असेल. असो, करा, मी आपल्याला शिकवण्याच्या भूमिकेत बोलण्याचा अधिकारी नाही, पण माहिती देतोय असं समजा. यानंतर नरकांची वर्णन आहेत. नरकाची अगदी सोपी व्याख्या सांगितली. एखादी वस्तू आपल्याला हवी आहे आणि ती घाण झाली तर जशी कढत पाण्याने, उकळत्या पाण्याने किंवा विविध प्रकारच्या डिटर्जंटनी, घासणीनी जशी ती वस्तू आपण स्वच्छ करतो, तसा जीव जेव्हा कर्माने खराब होतो तेव्हा आपल्याला स्वच्छ करायला विविध नरकामध्ये भगवंत टाकतो. त्या नरकांची वर्णन आहे की कुठला नरक काय करतो. कुंभीपाक नावाचा एक नरक सांगितलं. मोठाच्या मोठा असं कुंभ आहे आणि रट 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 खालनं अग्नी लावलाय आणि त्यामध्ये शिजत बटाटे लावावे तसं आपल्याला टाकतात म्हणा, वगैरे वगैरे बरेच वर्णन आलं. आणि या ठिकाणी राजा घाबरला आणि राजा घाबरला. इथे 5वा स्कंद समाप्त होतो. 6व्या स्कंदाचा आरंभ, सुरुवातच केली राजाने. महाराज, मला नकळत माझ्याकडनं पाप झाला असेल तर मी काय करावं. जसं मी विसरलोय समजा अमुक अमुक भरायला ते इन्कम टॅक्स, मग ते 30% भरा असताना पुढे आम्हाला 5 ऑगस्ट पर्यंत दिलं होतं. बरोबर, मी इथे यायच्या आधी इन्कम टॅक्स मी 4 ऑगस्टला भरला, म्हणजे 30 तारखेला 30 जुलैला भरायला पाहिजे, पण 5 ऑगस्ट पर्यंत त्यांनी वाढवून दिलं होतं. असं काही नाही का यात योजना शास्त्रात? शुकदेव म्हणाले आहे ना, म्हणूनच त्याला शास्त्र म्हणतात. सगळ्यांच्या कल्याणाची व्यवस्था म्हणून तर ते शास्त्र आहे. सगळ्यांचं हे आम्हाला माहिती नाही असं नाही म्हणत ते. म्हणाले काय करायला पाहिजे? ते म्हणाले ज्या प्रकारचं पाप केलंय त्या प्रकारचं प्रायश्चित्त घ्यावं. राजा म्हणाला पुन्हा पाप करावं वाटलं तर? आणि उदाहरण दिले. हत्ती जेव्हा आंघोळ करतात, हत्तींचे कळप बाहेर आले, नदीतून बाहेर आले, स्वच्छ अगदी घासून छान, हत्तीला पाणी खूप आवडतं, पाण्यातून बाहेर आले की पहिली गोष्ट ते लगेच तिथली पावडर घेतात, पॉन्ड्सची अशी मारून घेतात. म्हणजे आंघोळ झालेलं तसं म्हणले होत आहे. पापातनं प्रायश्चित्त घेऊन निष्पाप झाला आणि बाहेर आला की आता म्हणले पुन्हा पाप करायला मोकळा झाला, असं नाही होतं का मान? म्हणून पाप नाही सहून उपयोग नाहीये, पाप वासना नाहीशा झाल्या पाहिजे. आणि श्रोते हो, याचा प्रगल्भ उपाय भगवंताचं नाम. आणि याच्याकरता अजामेळाची कथा आहे. अजामेळ नावाचा जो वास्तविक सज्जन होता पण बिघडला, अतिशय पाप केली त्यानं, बरं का. फक्त एकदा शेवटी नारायण म्हटल्यावर विमान आलं, ते काय बावळट आहेत काय? बावळट नाही येते असं नाही झालेलं. ती कथा मुळातून केव्हा तरी वाचा.
म्हणजे काय झालं ऍक्च्युली, नेमकं काय झालं याचा अंदाज येईल, किंवा ज्यांना अंदाज आहे त्यांनी इतरांना सांगा. लोक काय करतात, आपली सोय बघतात. असं नाही होता कामा. अजामेळ खूप तळमळीने नारायणाचं नाव घ्यायला लागला आणि एक वेळ अशी आली की त्याचा उद्धार झाला. ही कथा येते. यानंतर सुरेख अशी कथा येते, म्हणजे विश्वरूपाने इंद्राला केलेला नारायण कवचाचा उपदेश. खूप समस्या असतात, तर नारायण कवच म्हणावं म्हणजे आपला कसा उद्धार होतो याची कथा येते. दधीचींनी वृत्रासुराला मारण्याकरता आपल्या अस्थी देऊन टाकल्या. चांगल्या कार्याला नुसतं थोडाफार दान धर्म करावा नव्हे, वेळ पडली तर अस्थींचं, हाडांचं दान करावं. जसं आमच्या वासुदेव बळवंतांनी केलं. वासुदेव बळवंत जेव्हा गेले ना, तेव्हा लोकमान्य टिळकांनी एकच बातमी छापली होती केसरीमध्ये की दधीची ऋषींनी देवकार्याकरता जशा आपल्या अस्थी दिल्या, तशा वासुदेव बळवंतांनी आपल्या देशकार्याकरता आपल्या अस्थी अर्पण केल्या. हाडापर्यंत ती भक्ती पोचावी याच्याकरता दधीचींची कथा येते. यानंतर मरुद्गणांचा उद्भव ही कथा येऊन हा 6वा स्कंद समाप्त होतो. 7व्या स्कंदामध्ये पुष्कळ कथा येतात. सगळ्यात महत्वाची कथा आहे आणि ती म्हणजे प्रल्हादाची कथा. कितीही जीवनात त्रास झाला तरी भगवंताचं नाम कसं सोडू नये याच्याकरता प्रल्हादाचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे. आमचे मोरोपंत जे होऊन गेले ना, त्या मोरोपंतांची एक आर्या आहे. मोरोपंत म्हणाले, इतका त्रास दिला त्या नाम घेऊ नकोस याकरता त्या हिरण्यकश्यपूनं की आणीला त्वरेने पर्वत शिखरासी लोटीला खोली, कडेलोट केला. परितो निर्भय चित्ती वाहे नारायणासी लाखोली. अनुप्रास श्लेष सगळे एकत्र वापरले वगैरे असा होऊन गेला. आणि 7व्या वर्षी, तो 7 वर्षाचा असताना भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. किती किती अवतार आले. दत्तात्रयांचा अवतार 4थ्या स्कंदामध्ये आला. या ठिकाणी 7व्या स्कंदामध्ये अवतार आला, हा नरसिंहाचा अवतार आला. नरसिंहाला कुणीही शांत करू शकलं नाही. लक्ष्मी शांत करू शकली नाही. त्यानंतर ब्रह्मदेव शांत करू शकले नाहीत, कुणी नाही. पण प्रल्हादांनी पायांना स्पर्श केल्याबरोबर एकदम राग, ताप उतरावा असा राग उतरला. त्या बाळाशी बोललेत. या ठिकाणी प्रल्हादांनी नरसिंहाची केलेली स्तुती पुढातून वाचण्यासारखी किती गोड स्तुती केली आहे. प्रल्हाद म्हणतो, महाराज तुम्ही इतके महान आहात की ब्रह्मदेव सुद्धा तुमची स्तुती करताना त्यांची 4 तोंड बंद झाली. मला तर तोंड एकच आहे, त्यातून मी दैत्यपुत्र आहे. मी तुमची स्तुती कशी करू? तरीही मी तुमची स्तुती करणार. तुमची स्तुती करता येत नाही हीच तुमची स्तुती. फार सुंदर स्तुती आहे. आणि प्रल्हादाला विचारलं, बाळा तुला काही पाहिजे का? तो म्हणला, हो द्या. काय द्या? मला कधी कुणाकडे मागायची इच्छा होऊ नये हेच द्या म्हणाला. हे ज्याला मिळालं त्याचं कामच झालं. आज सगळे आपण थोडे मेंढे आहोत याचं कारण काहीतरी आपल्याला पाहिजे. काही नको देवा, तुझी इच्छा, जसं तुझं असेल ना तसं मी राहील. जिसमें तुम्हारी मर्जी उसमें हमारी राजी, हेच तुम्ही मला द्या म्हणाले. पुन्हा आग्रह केला की अजून काही पाहिजे का? हो म्हणाला, निस्पृहतेचा अहंकार होऊ नको म्हणून बाबांचा उद्धार करा माझ्या बाबांचा. कारण बाबा जरी वाईट वागले तरी मी त्यांचा पुत्र आहे. मला त्यांचा उद्धार, म्हणजे त्यांचं कल्याण, त्यांचं हितच बघितलं पाहिजे. भगवान म्हणाले, काळजी करू नकोस. ज्या घरामध्ये चांगला मुलगा जन्माला येतो त्याच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरज नाही. आपोआप त्या आई वडिलांचा उद्धार होतो. म्हणजे तसे मुलं उद्धार करतातच आई वडिलांचा. चांगल्या अर्थानं म्हणतो. पुत्र मुलांना थोडी भगवत भक्ती पण शिकवा बरं. फक्त पैसे मिळवायला शिकवू नका. ते आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे म्हणून शिकवा, पण थोडा तरी भगवत भक्तीचा एक कण त्या मुलांपर्यंत पोहोचवा. हा कर्तव्याचा भाग आहे. असो. अजून एक गोष्ट माग म्हणाले. ते म्हणाले, चालेल, जगातल्या सगळ्यांचं कल्याण करा. खूप छान अध्याय आहे, मस्त. भागवत म्हणजे फक्त कृष्णाची कथा नाही बरं. कृष्णाची कथा सोडून सुद्धा खूप खूप मजा आहे. याचा पण अभ्यास करा. अभ्यासाची पण एक मजा आहे. असो. या नंतर शुकदेवांच्या मुखातून मानव धर्म, वर्ण धर्म, स्त्री धर्म, ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमांचं वर्णन, गृहस्थानी कसं वागावं हे वर्णन, हा शेवटचा अध्याय येतो. आणि हा 7वा स्कंद समाप्त होतो. 8व्यामध्ये सुरुवातच आहे ती त्या गजेंद्राचा पाय एक नक्र पकडतो यांनी सुरुवात आहे. नक्र म्हणजे मगर पकडते का? हत्तीसारखं बळ असू द्यात, कितीही तुमच्याजवळ नातेवाईक असू द्यात, कितीही तुमच्याजवळ धन असू द्यात, जेव्हा ती वेळ येते तेव्हा कुणीही तुमच्या उपयोगाचा नसतो हे सांगणारी ही कथा आहे, असं तुकोबांचं म्हणणं आहे.
चिंता लागली पाहिजे. सगळीकडे कंपनीची सवय आहे आपल्याला. सिनेमाला जाताना कंपनी, परदेशात जाताना कंपनी, सगळीकडे बरोबर लोक, पण तिथे जाताना नो कंपनी. एकटाच. ज्याच्यावर आपण प्रेम केलं ते कुठं राहतं त्याचे वर्णन केलंय. धनानी भौमौ, धन भूमीत राहतं. पशवश्च गोष्ठे, पशु गोठ्यात राहतात. भार्या गृहद्वार, ती पुढे येत नाही. जन स्मशाने, लोक स्मशानापर्यंत येतात. ज्या देहाचं एवढं कौतुक केलं, देहश्चितायाम, चितेपर्यंत. पण परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवयिका, आपले एकटे जात असतो. म्हणून गजेंद्राची कथा मुळातून ऐकावी हा मुद्दा येतो. त्यानंतर समुद्र मंथन, समुद्र मंथनामध्ये काय काय प्राप्त झालं याची वर्णन. त्यावेळेला भगवंतांनी रूप जी घेतले अवतार, कूर्मा अवतार, मोहिनी अवतार इत्यादी सर्व अवतार, आणि कश्यप अवतार म्हणजे कूर्मा अवतार. आणि अमृत मात्र मिळालं ते देवांना ही कथा येते. याचं कारण सांगितलं शुकदेवांनी. समान कष्ट करून सुद्धा अमृत देवांना का? कितीही तुम्ही कष्ट करा, तुम्हाला देव जर अनुकूल नसेल तर त्या कष्टाचं चीज होत नाही हे सांगण्यात. यानंतर वामनांचा अवतार होतो. बटू बटू वामन होऊनी लुटू लुटू जाऊनी बळीची या यागा पुटू पुटू वाक्ये वदुनी मागितली 3 पाऊले जागा ही कथा येते. मत्स्यावताराची कथा येते. श्रोते हो,